बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीच्या हाती, सरपंचाला मारतानाचा व्हिडिओ आणि बड्या नेत्यांना फोन केल्याची माहिती मिळण्याची शक्यता. राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही. प्राजक्ता माळींवरील वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडे बोल. अजित पवार 20,000 मतांनी पराभूत, महायुतीला केवळ 107 जागा. आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा, ईव्हीएमचं थेट गणितच मांडलं. पुण्यात भिंतीवर हिरवा रंग, चादर फुलंही चढवली. पुणे शहरातल्या सदाशिव पेठेतला प्रकार, मेधा कुलकर्णींनी भिंतीवर चढवला भगवा रंग. पालघरमधल्या तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग, आगीचे आणि धुराचे दूर दूरपर्यंत लोळ. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग. विमानतळावरची सर्व कामं अंतिम टप्प्यामध्ये. 17 एप्रिल 2025 मध्ये प्रवासी आणि कार्गो विमान सेवा सुरू होणार. वर्षाचा शेवटचा विकेंड, सेलिब्रेशनसाठी कोकण, थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी. देवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा.